नमस्कार मंडळी, मी सूरज स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सूरज। कोल्हापूर महानगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहे। सगळ्याच पक्षांनी आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत। कोल्हापूर डेव्हलपमेंट या नावाखाली सगळेच पक्ष बोलत आहेत, पण खरंच आपल्या कोल्हापुरात काही प्रश्न सुटलेले आहेत, काही प्रश्न डेव्हलपमेंटच्या का नावाखाली अजून रखडलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं की इलेक्शन नंतर कुठला प्रश्न येणाऱ्या पक्षाने म्हणजे निवडून येणाऱ्या पक्षाने पकडला पाहिजे किंवा कुठला प्रश्न पहिला सोडवला पाहिजे, याबद्दल आज जाणून घेऊया। चला, कोल्हापूरचं इलेक्शन चालू आहे। तसं तर खूप गंभीर प्रश्न आहेत कोल्हापुरात, पण तुम्हाला काय वाटतं की राजकारणी निवडून आल्यानंतर नेत्याने पहिलं प्रामुख्याने कुठलं काम कोल्हापुरात पहिल्यांदा केलं पाहिजे? प्रामुख्याने पहिलं काम केलं पाहिजे म्हणजे कोल्हापूरचे रस्ते, कोल्हापूरच्या रस्त्यांवरती पहिलं काम झालं पाहिजे। त्याचबरोबर कला असेल, शैक्षणिक असेल आणि क्रीडा क्षेत्रात देखील येणाऱ्या उमेदवाराने चांगलं लक्ष घालून त्याच्यावरती काम केलं पाहिजे। कोल्हापुराच्या रस्त्यांचा, कारण रस्ता कमी आणि खड्डेच जास्त आहेत कोल्हापूरमध्ये। ते झाल्याचे सगळ्यांच्या विरोधात आणखी काय वाटतं तुम्हाला? तो तर गंभीर प्रश्न आहे आणि पुराच्या पाण्याचा सगळा बरोबर मेन महत्त्वाचं म्हणजे आता आपण बघतोय की एक युवक म्हणून मला असं वाटतं की इथं बेरोजगारी प्रचंड आहे। कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठे कॅम्पस आहेत आणि कोल्हापूर एक सेंटर आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुन्हा सांगली, सातारा हे जे एक सेंटर आहे, इथं चांगला IT पार्क आला, पुण्यानंतर एक ITचं केंद्र कोल्हापूरला करावं असं युवक म्हणून माझं मत आहे। 1 लाखभर नोकऱ्या इथं जनरेट झाल्या तर इथून पुण्याला जाणारे जे युवक आहेत ते इथं थांबतील, त्यांना इथं लोकलला नोकऱ्या मिळून जातील। IT पार्क, माझी मागणी आहे की IT पार्क कोल्हापूरला व्हावा। दुसरं, महानगरपालिका हद्द वाढवावी, कोल्हापूर कोकण रेल्वे व्हावी, त्यामुळे विकासाला एक गती येईल। हा पण कोल्हापूर कोकण रेल्वेचा प्रश्न आहे, हा बऱ्याच वर्षापासून आपण रेंगाळताना पाहतोय। मिरजेपासून शाहू महाराजांनी रेल्वे आणली कोल्हापूरला, त्याच्यानंतर इतक्या वर्षामध्ये कोल्हापूरचे राजकीय प्रतिनिधित्व करणाऱ्या पुढाऱ्यांना कोकण रेल्वे करता आलेली नाही आहे। हा एक विषय आहे। पुन्हा एक ट्रान्सपोर्टेशन आपण बघतो, रोड डेव्हलपमेंट चांगली असली पाहिजे। पार्किंग कुठं आहे कळत नाही आणि लेडीज वॉशरूम वगैरे नाही आहे इथं। आता मी सकाळपासून बसलो, लघवीला कुठं जायचं मला कळत झालंय। आज महानगरपालिका बघतोय आपण, एवढा टॅक्स देतोय तर मुताऱ्या असाव्यात, एक डिसिप्लिन्ड वॉशरूम्स वगैरे असावीत, महिलांसाठी असावेत प्रॉपर वॉशरूम वगैरे। महिलांच्या वॉशरूमचं कोण बोलतच नाही। 100% बरोबर आहे। काही ठिकाणी कचरा कुंड्या किंवा पर्यावरणपूरक गोष्टी पण केल्या पाहिजेत, जिथं जिथं आपल्याला झाडं बिडं ग्रीन कोल्हापूर कसं करता येईल ते पण आपण बघितलं पाहिजे। बरोबर आहे। आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही कोल्हापूरला खूप सोर्स आहे डेव्हलपमेंटला, पण ते अजून डेव्हलप केलेलं नाही कोणी। आणि सगळ्या राजकीय कोल्हापूरचं प्रतिनिधित्व पुढाऱ्या करणारा एक मॅसेज माझा आहे, ही शाहू नगरी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एकदा शाहू महाराजांची ऑटोबायोग्राफी वाचा। बरोबर। इथले 10 आमदार असतील, 2 खासदार असतील किंवा सगळे जे नगरसेवक आहेत, शाहू महाराज जाणून घ्या आणि विकासाच्या शाहू मॉडेलवरती काम करा तुम्ही। शिक्षण सर्वांसाठी असावं, त्यावेळी शाहू महाराजांनी सक्तीचं शिक्षण पूर्ण भारतामध्ये, बरोबर, पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये एका राजाने एवढा विजनरी डिसिजन घेतला की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आरक्षण लागू केलं। आरक्षणाचा मुद्दा आहे, पण शिक्षण किती मूलभूत आहे त्यामध्ये शाहू महाराजांनी टॅक्स एक ॲक्वायर केला होता जनतेकडून आणि सगळ्यांना सक्तीचं शिक्षण केलं होतं। वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळे हॉस्टेल्स तयार करून शिक्षण सर्व समाजाच्या स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता। विकासाच्या शाहू मॉडेलचा विचार करावा। शाहू महाराजांचे जे उद्योजकाचं विजन होतं किंवा बाकीची जी विजन्स होती, एज्युकेशन असेल, सामाजिक समता असतील, त्या गोष्टी फॉलो कराव्यात आणि शाहू मॉडेलचा विकासाचा नक्की विचार करावा पुढाऱ्यांनी। आणि माझी एकदा विनंती आहे की शाहू महाराज एकदा वाचावा, त्यांनी कमीत कमी शाहू महाराज तरी वाचावे। आणि कसं आहे, उगीच जातीभीती हे जर चालू केलं आहे, विकासाचे मूळ मुद्दे बाजूला ठेवून बाकीच्या अँगलनं जनतेला डायव्हर्ट करणं, मतांचं ध्रुवीकरण करणं हे जरा थांबावं आणि विकासाच्या कोर मुद्द्यांच्यावरती यावं। सत्तेमध्ये येणाऱ्यांनी यातले 2-3 मुद्दे उचलले तरी चांगलं आहे आमच्या युवकांसाठी। तुम्ही बघता युवक पण किती जागृत झालेला आहे आणि खरोखर हे प्रश्न खूप छान पद्धतीने मांडले दादाने, याचा विचार करावा सगळ्या राजकारण्यांनी। तुम्हाला काय वाटतं दादा, महानगरपालिकेवर कुणाची सत्ता येईल, आघाडीची की महायुतीची? आता दिसतंय सगळं वारं महायुतीचंच दिसतं। तर काय स्टेटमेंट करणं योग्य नाही, पण वारं तर दिसतंय तसं, कारण सत्तेमध्ये सगळीकडे आहेत, राज्यात आहेत, केंद्रात आहेत। तर सांगायचं म्हणजे महाविकास आघाडीचा झेंडा लही होईल।
कोणत्या एका गटाबद्दल बोलण्याऐवजी मी एवढंच सांगेन की कोल्हापूरची जनता सुज्ञ जनता आहे आणि यावेळी निवडताना ती योग्य गटालाच प्राधान्य देईल. आम्ही खूप जणांना हा प्रश्न विचारला तर काही जण बोलायला बिलकुल तयार नव्हते. आम्ही खूप प्रयत्न केला पण ठीक आहे, काही कारणांनी ते बोलायला नकार दिला. त्यांचं असं म्हणणं होतं की आजचं राजकारण खूप खालच्या लेवलला गेलेलं आहे आणि खूप भेसळ झालेलं आहे, याबद्दल न बोललेलंच बरं. पण जे काय आम्ही प्रयत्न केला किंवा जे माणसांनी बोलले तो मुद्दा तुम्हाला पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तर आज मला वाटते बोलणं खूप गरजेचं आहे आणि हा विचार करणं गरजेचं आहे की आजकाल काय राजकारणाने आणि ह्या राजकारण्याने पण हा व्हिडिओ पाहून विचार केला पाहिजे की काय चाललं आहे. नागरिक बोलायला पण तयार नाही आहे, तर विचार केला पाहिजे की राजकारण कुठल्या लेवलला गेलेलं आहे. आपलं प्रेक्षकांना विनंती आहे की आपले कोल्हापूरचे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून आम्ही ते प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.